चला, सगळ्यांचं स्वागत आहे. जॉग्राफी ऑप्शनल म्हणलं तर तुम्हाला एक सगळ्यात पहिले तर लक्षात हे ठेवायचं आहे की एकदम भूगोलाची एकदम डीपमध्ये नॉलेज तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर भूगोल वैकल्पिक विषय 2025च्या दृष्टिकोनातनं आज आपण एक नवीन टॉपिकमध्ये एंट्री करतोय आणि टॉपिक एकदम इंटरेस्टिंग आहे. नवीन टॉपिक यासाठी मी म्हटलं कारण की या नवीन टॉपिकमध्ये आज आपण आपल्या पृथ्वीच्या भूकवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती कशी झाली, त्याचबरोबर काही महत्त्वाचे सिद्धांत या बेसिक गोष्टींची आपण एक माहिती घेणार आहोत. माहिती म्हणजे एक थोडक्यात माहिती, कारण की हे तुमचं आज पहिलं लेक्चर या प्रकरणाचं आणि हा प्रकरणाचा भाग जवळपास तुमचे पुढचे 5 ते 6 दिवस चालतील. यातलं हे जे लेक्चर आहे, हे जे लेक्चर्स मी सर्वांसाठी म्हणजे एक इंट्रोडक्टरी लेक्चर आपण ज्याला म्हणतो, ते इंट्रोडक्शन लेक्चर आपण कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली एक साधारणतः 4500 कोटी वर्षांपूर्वी, त्याला आपण 450 अब्ज वर्षांपूर्वी सुद्धा म्हणू शकतो, तर तेव्हा एक अप्रॉक्सिमेटली 4500 कोटी वर्ष नाही, 4500 दशलक्ष 4.5 अब्ज वर्ष, तेव्हा आपल्या पृथ्वीच्या किंवा पृथ्वीची जी स्वरूपाची जी रचना होती ती होती, जे पृथ्वीची अवस्था जी होती ही अवस्था होती वायुरूप अवस्था. वायुरूपातून आपण द्रवरूप आणि द्रवरूपातून आपण स्थायू रूपात आलो. पण आता मला सांगा, आपण खरंच बघायला गेलो होतो का हे वायुरूप होती की द्रवरूप होती की स्थायूरूप होती? आपल्या पृथ्वीवर असे काही एव्हिडन्स आहेत, असे काही एव्हिडन्स सापडले, असे काही पुरावे सापडले, ज्या पुराव्याच्या आधारावरती अनेक शास्त्रज्ञांनी या संदर्भात काही सिद्धांत मांडले की पृथ्वी कशी निर्माण झाली असेल, पृथ्वीचा नक्की काय भाग असेल. तर या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार ते म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती. ऑलरेडी NCERTच्या लेवलवरती किंवा NCERTचे जे तुम्हाला मी क्लास घेतलेले आहेत या बॅचमध्ये, तर NCERTमध्ये आपण पृथ्वीच्या उत्पत्तीचा एक समजून घेतला होता पाठ, पृथ्वीची उत्पत्ती. आपण 11वीच्या NCERTचा पाठ कव्हर केला होता, ज्याच्यामध्ये पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल, ओरिजिन ऑफ द अर्थ बद्दल काही सिद्धांत, लाप्लास यांचे सिद्धांत, केन्स यांचे सिद्धांत, ओके, जेम्स जेफ्रीज यांचे सिद्धांत, हे सगळे पाहिले होते. कृपया करून एकदा ते पूर्ण पाहून घ्या. ठीक आहे. ऑप्शनल जॉग्राफीचे बॅचमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी तो सगळा सेट ऑलरेडी तुम्हाला मी आधी शिकवलेला आहे. आज आपल्याला बघायचं आहे की ज्यावेळेस पृथ्वीची जी उत्पत्ती झाली तेव्हा पृथ्वीच्या उत्पत्तीच्या वेळेस काय होतं किंवा कशा पद्धतीने होती आणि त्याचा काय भाव होता. ठीक आहे. पृथ्वीची उत्पत्ती जेव्हा झाली त्या संदर्भात आधी तर तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की सूर्यमालेतील पृथ्वी हा जो ग्रह आहे, पृथ्वी हा ग्रह जवळपास बुध आणि शुक्र सारखाच होता. बुध, शुक्र, मंगळ यांसारखाच होता. म्हणजे याची निर्मिती सुद्धा वायू, द्रव आणि स्थायू या स्वरूपातच झाली होती. आपल्या पृथ्वीवरचं वातावरण पहिले सुरुवातीला खूप गरम होतं. वातावरण हे गरम होतं, गरम, थंड वातावरण नव्हतं आपल्या पृथ्वीचं, कारण की पृथ्वी ऑलरेडी तप्त वायूचा गोळा होती आणि तप्त वायूच्या गोळ्यामध्ये थोडीच शांतता असणार आहे कुठल्या गोष्टीची, बरोबर ना. ज्यावेळेस पृथ्वी तयार झाली त्याच्यावेळेस त्या ठिकाणी वातावरण गरम होतं. ज्यावेळेस पृथ्वी स्थायूरूपात आली, स्थायूरूपात आल्यानंतर पृथ्वीवरती मोठे मोठे फक्त काय होते, खळगे होते. तेव्हा खंड, महासागर या गोष्टी नव्हत्या.
लिहून घेतलं हे. फक्त मोठे खळगे होते, विशालकाय अशी ड्राय लँड होती, ड्राय लँड. कारण की भूपृष्ठ ज्यावेळेस तयार झाला, तुम्हाला मी पृथ्वीच्या उत्पत्ती वेळेस सांगितलं होतं की वायुरूपी असलेली पृथ्वी, ओके, ज्यावेळेस ती वायुरूप असलेली पृथ्वी हळूहळू ज्यावेळेस स्थायूरूपात यायला लागली, स्थायूरूपी बनली, तर स्थायूरूपी बनताना तिची स्थायूरूपीची कन्सेप्ट ही केंद्रापासून स्टार्ट झाली. सगळ्यात पहिले तिचं केंद्र स्थायूरूप झालं, नंतर बाहेरचा भाग द्रवरूप झाला, आणि द्रवरूपाचा जो वरचा भाग आहे, हा द्रवरूपाचा वरचा भाग नंतर कठीण होत गेला. जसं दुधाची साय असते ना, दुधाच्या वर दुधाची साय जशी येते, दूध जसं थंड होतं, उकळलेलं दूध जसं थंड होतं आणि दुधाच्या वर जशी साय आलेली असते, तशीच या ठिकाणी द्रवरूप भागाच्या वर कठीण भाग यायला लागला. आणि द्रवरूप भागाच्या वरती जेव्हा कठीण भाग येतो, ठीक आहे, द्रवरूप भागाच्या वरती कठीण भाग येतो, यालाच आपण काय म्हटलं, भूकवच म्हटलं. आता हा जो भूकवचाचा भाग होता, हा भूकवचाचा भाग तयार झाला. पण हा भूकवचाचा भाग म्हणजे असा नव्हता की ज्याच्यावरती खंड पण होते, महासागर पण होते. लगेच खंड आणि महासागर आले नव्हते आपल्याकडे. हे मोठे मोठे खळगे होते. या मोठ्या मोठ्या खळगांमध्ये मोठे मोठे खड्डे, उंच असे पर्वतरांगा, या सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. कसल्याही प्रकारचा समुद्र किंवा जीवसृष्टी वगैरे असलं काहीच नव्हतं. ठीक आहे, काहीच नव्हतं असं. पण एक साधारणतः आपल्या पृथ्वीवरती 570 दशलक्ष वर्षापासून किंवा वर्षापूर्वी, या काळापासून, हा जो प्री कॅम्ब्रियन काळ होता, या प्री कॅम्ब्रियन काळाच्या पासून आपल्याकडे जीवसृष्टी किंवा खंड, महासागरे, बेसिन्स ह्या गोष्टी व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे. पूर्व कॅम्ब्रियन काळापासून आपल्याकडे खंडे, महासागरे, ओके, काही महत्त्वाच्या नद्या, त्यांचे खोरे यांची निर्मिती झाली. खंड, महासागर, नद्या, खोरे हे तयार झाले. आता ठीक आहे, खंड, महासागरे, नद्या हे सगळ्या गोष्टी तयार झाल्या. मग आताचा खंड आणि त्या काळातल्या खंडामध्ये काय फरक होता? आताचा जो खंडाचा भाग आहे आणि त्या काळातल्या खंडामध्ये काय फरक होता? तर भरपूर सारा फरक होता. आणि हे फरक आपल्याला हळूहळू लक्षात यायला लागले. शास्त्रज्ञांनी असा विचार केला, बघा, शास्त्रज्ञांचा विचार असा होता की आजची जी पृथ्वी आहे, आजची जगाची रचना, कारण की साधारणतः जिओग्राफीचा अभ्यास सायंटिफिक पद्धतीने साधारणतः 150 वर्षापूर्वी सुरू झाला. तर 150 वर्षापूर्वी जर सायंटिफिक पद्धतीने जिओग्राफीचा अभ्यास सुरू झाला, तर आजची जगाची जी रचना आहे ती साधारणतः अशी आहे. या ठिकाणी आहे नॉर्थ अमेरिका, या ठिकाणी आहे साऊथ अमेरिका, या बाजूला आहे आफ्रिका, या ठिकाणी आहे आशियाचा, आग्नेय आशियाचा भाग, या ठिकाणी आहे स्कॅन्डिनेवियन कंट्रीज, ठीक आहे. इकडे आहे युरोप, या ठिकाणी आहे इंडोनेशियाचा पार्ट, आणि या ठिकाणी आहे ऑस्ट्रेलियाचा पार्ट. हा जो काही वर्ल्ड मॅप आहे हा तुम्हाला आजचा दिसतोय. आपली जी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला जी बघायची ना, ती याच पद्धतीने आपल्याला बघायची. हा आहे जगाचा भूगोल. आणि या जगाच्या भूगोलामध्ये आज आपल्याला दिसतंय की आपल्याकडे खंडे आहेत, आपल्याकडे महासागर आहेत, आज आपल्याकडे सर्व काय आहे. तर जेव्हा आपण बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस आपल्या जमिनीचा अभ्यास करायला सुरुवात केली, जमिनीवरती आढळणारे काही अवशेष त्यांना सापडले, नद्यांच्या खोऱ्यांचा किंवा दगडांचा अभ्यास त्यांनी ज्यावेळेस करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना अशी काहीतरी गोष्ट आढळली. त्यांना असं वाटलं
की हा खंड जो आहे ह्याला आपण म्हणू उत्तर अमेरिका खंड. हा खंड कधी ना कधीतरी युरोप बरोबर संलग्न असावा, किंवा हा जो दक्षिण अमेरिका खंड जो आहे, हा दक्षिण अमेरिका खंड हा कधी ना कधीतरी आफ्रिकेबरोबर संलग्न असावा. इवन भारताचा आणि आशियाच्या रिलेटेड असलेला या ठिकाणी असलेला जो हिमालयाची जी रांग तयार झालेली आहे, ही हिमालयाची रांग सुद्धा एक प्रकारे आधुनिक काळातलीच रांग असावी. या काळामध्ये किंवा या ठिकाणी असलेले जे काही अराकानियोमाचे पर्वतरांग आहेत हे सुद्धा, इवन हे जे दोन खंड आहेत, ह्या दोन खंडांच्या या बाजूलाच, याच बाजूला तुम्हाला वली पर्वतांची रांग दिसेल. याच बाजूला दिसेल वली पर्वतांची रांग. तुम्हाला या बाजूला काहीच नाही दिसणार. शास्त्रज्ञांनी असा विचार केला की असं कसं काय झालं बाबा. शास्त्रज्ञांनी असा विचार केला की असं कसं काय की हे जे दोन खंड आहेत, उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड, या दोन्ही खंडांच्या या पश्चिम बाजूलाच वली पर्वत का. भारत आणि आशिया किंवा भारताचा जो भाग आशियाशी संलग्न आहे, या भारताच्या भागामध्ये असं काय घडलं की याच ठिकाणी हिमालयाची उंच एवढी पर्वतरांग तयार झाली. हे असं काय घडलं किंवा हे असं का आलं, हे घडण्यामागचं नक्की रिझन काय. ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी या गोष्टींवरती अभ्यास करायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की आपल्या पृथ्वीवरती काही हालचाली होतात. आणि तसंही आपण थोड्या दिवसांआधी अंतर्गत हालचाली समजून घेतलेल्या आहेत, बरोबर ना. बहिर्गत हालचाली तुम्हाला मी ऑलरेडी बेसिक स्ट्रक्चरमध्ये समजून सांगितल्या होत्या. अंतर्गत हालचाली आपण बघितलेल्या आहेत. अंतर्गत हालचालींमध्ये उभ्या हालचाली आणि क्षैतिज समांतर हालचाली असतात. उभ्या हालचाली ज्यावेळेस होतात, ज्यावेळेस जमिनीच्या आतमधून हालचाल होते उभी, त्यावेळेस एखादा भूभाग उंच उचलला जातो आणि त्याच्या बाजूचा भूभाग असा खाली खचला जातो. आणि यामुळे एकतर खंड तयार होतात किंवा महासागरांची किंवा समुद्रांची निर्मिती होते. आणि ज्यावेळेस आडव्या हालचाली होतात, एकतर त्या एकमेकांपासून लांब होतील किंवा एकमेकांच्या जवळ येतील. तर अशा वेळेस एकतर पर्वत निर्माण होतात किंवा मोठ्या मोठ्या खचदरी तयार होतात. या ॲक्टिव्हिटी ज्या घडलेल्या असतात किंवा ह्या ॲक्टिव्हिटी ज्या घडतात, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून काय होतं, आपल्याकडे आजच्या जगाची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. मग याचा अर्थ असा की हे जे जागतिक मॅप आपल्याला जो दिसतोय, मी जो आता या ठिकाणी काढलेला आहे, हा जागतिक मॅप हा पहिल्यापासून असाच होता का. हा सगळ्यात मोठा प्रश्न इतिहासकारांना त्या काळात पडला. इवन तुमच्या माहितीसाठी हे सांगतो की 1600 किंवा 1400च्या काळापर्यंत, मी तर म्हणेल 1500च्या काळापर्यंत लोकांना अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड आहे का हे सुद्धा माहिती नव्हतं. लक्षात घ्या, हे सुद्धा माहिती नव्हतं. या ठिकाणी अमेरिका आणि उत्तर अमेरिका खंडाचा शोध लागला कसा. मग त्यासाठीची सुरुवात झाली कुठून. कोलंबसला का असं लक्षात आलं की आपण तिकडे जाणं गरजेचं आहे. अमेरिकेला का असं लक्षात आलं की आपण पूर्वेकडं जाण्यापेक्षा आपण पश्चिमेकडे जाणं गरजेचं आहे. युरोपमधून हे लोक, युरोपमधले ह्या टापूपासून लोक हे पश्चिमेकडे का गेले, ते खाली दक्षिणेकडे का नाही आले भारताचा शोध घ्यायला. भारताचा शोध घेण्यासाठी ते या साईडला का गेले, कारण की त्यांना एक कुठेतरी गोष्ट माहिती होती. ते भारताचा शोध ॲक्च्युली घेत नव्हतेच. त्यांना ही गोष्ट माहिती होती की आपण जर या साईडला गेलो तर कदाचित आपल्याला फिरून जर आलो तर एक तर आपण भारतातच येऊ किंवा आपण नवीन जमिनींचा शोध तरी घेऊन येऊ. दोन ऑप्शन होते त्यांच्याकडे, एक तर भारताचा शोध तरी घेऊ किंवा नवीन ऑप्शनचा तरी शोध घेऊ. आता आपली पुस्तकं काय म्हणतात की नाही, कोलंबस भारताचा शोध घ्यायला गेला होता. परंतु जर तुम्ही ऑक्सफर्डच्या लेवलवरती जर पुस्तकं थोडेसे अभ्यासाल आणि ऑप्शनलच्या लेवलचा अभ्यास तुम्ही जर जास्त कराल, त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल. त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की हे सगळं वेगळ्या स्वरूपाचं होतं. एक तर त्यांना भारताचा शोध घ्यायचा होता आणि भारतासोबत त्यांना बाकीच्या नवीन जमिनीचा सुद्धा शोध घ्यायचा होता, जिथून ते मसाल्यासारखे पदार्थ आपल्या युरोपमध्ये आणतील आणि तिथं ते व्यापार करतील. आणि हे त्यांना कळलं कसं की इथे एक जमीन आहे. त्यांना स्वप्नात दिसली होती कधी जमीन नाही. काही लोक म्हणायचे की स्वप्नात दिसायच्या, परंतु बघा भूगोल ह्यामध्ये किंवा भूगोल या विषयामध्ये कुठलासा स्वप्न विप्न अशा काही गोष्टी या ठिकाणी नसतात. भूगोलामध्ये एकदम साधी सिंपल गोष्ट राहते, ती म्हणजे एव्हिडन्स काय म्हणतो. लोकांना त्या काळात एक गोष्ट जाणवायला लागली की या ठिकाणाहून जे पाणी जातं, म्हणजे समुद्राचा जो करंट आहे, जो समुद्राचा करंट या ठिकाणी जाऊन तो जसा वरती जात होता इथपर्यंत, नॉर्वेपर्यंत. या ठिकाणी एक करंट आहे बघा, जो इथपर्यंत जातो आणि इथून टर्न मारून तो वरपर्यंत जातो.
ज्या करंटला म्हणतात जेट स्ट्रीम. काय म्हणतात? जेट स्ट्रीम. हा जो जेट स्ट्रीम आहे, ह्या जेट स्ट्रीम मधून मोठ्या प्रमाणात काय झालं, पाणी असं वरती जात होतं. आणि इथं जे काही नावाडी होते, त्या नावाड्यांना एक असं लक्षात यायला लागलं, जसं आता इंग्लंडमधले काही नावाडी होते, पोर्तुगीज किंवा स्पेनमधले काही नावाडी होते, पोर्तुगीज होते, डच होते, डॅनिश लोक, या सगळ्यांना असं एक जाणीव झाली. जाणीव म्हणजे इवन वायकिंग्सला सुद्धा जाणीव झाली. म्हणजे हे जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीमधले जे लोक होते त्यांना सुद्धा या ठिकाणी अशी जाणीव झाली की या ठिकाणावरून पाणी जर वरती येतंय म्हणजे नक्कीच या ठिकाणी एखादी जमीन असणार. कारण की समुद्राचं पाणी पृथ्वीच्या परिवलनामुळे मागे सरकतं आणि मागे सरकून ते त्याच वेळेस वरती येईल ज्या वेळेस एखादी जमीन या ठिकाणी असेल. मग त्यांच्या लक्षात असं आलं की इथं कदाचित जर जमीन असेल तर आपण शोध मोहीम चालू ठेवणं गरजेचे आहे. त्यांना सुरुवातीला तर असंच वाटलं की कदाचित इथंच इंडिया आहे, आपण एवढं मरमर करतोय इकडं जातोय इंडियामध्ये. ओके, त्यांना हेच वाटत होतं की सगळ्यात शेवटचा देश म्हणजे इंडिया. त्यांना हे माहितीच नव्हतं पुढचं आहे म्हणून. त्यांना आग्नेय आशिया, चीन बीन हे काही माहिती नव्हतं. ते चीन आपल्या डोक्याच्या वरती समजायचे, ते चीनला आपल्या भारताच्या डोक्याच्या वरती समजायचे. लक्षात आलं मला काय म्हणायचं ते? या लोकांना असं वाटायला लागलं, युरोपमधल्या लोकांना, की अरे पाणी इकडं जातंय आणि इकडून पाणी जाऊन वरती धडकून इकडे येतंय, पाणी वरती येते या साईडला वाहते, म्हणजे 100% इथे एखादी जमीन आहे, आपण ती जमीन शोधायला गेलं पाहिजे. आणि जर ती चुकून जर इंडिया लागली तर आपलं नशीब फळफळलं, आपल्याला कुठल्याही मुस्लिम कंट्रीची कटकट नाही राहणार, आपण डायरेक्ट इंडियाबरोबर व्यापार करू, असं त्या लोकांचे विचार त्या काळात होते. हिथून खरा तो जॉग्राफीचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुरू झाला. लक्षात आलं? कारण की जगाचा मॅप त्या काळात बऱ्याचशा लोकांना माहितीच नव्हता. मी 1500ची गोष्ट सांगतोय, मी वेगनरची गोष्ट नाही सांगत आहे. कारण की आपल्या पृथ्वीची उत्पत्ती झाली कशी हे माणसाने विचार कधीपासून सुरू केले? फार प्राचीन काळापासून तयार केले का? नाही. प्राचीन काळामध्ये जगाचा मध्यबिंदू हा पृथ्वी आहे असे विचार कोपर्निकस वगैरे ह्या लोकांनी नंतर खोडून काढले. पण टॉलेमी वगैरे ह्या लोकांनी हे सांगितलं होतं ना की जगाचा केंद्रबिंदू हा पृथ्वी आहे. कोपर्निकसने सांगितलं की सूर्य आहे, ते पण खोटं निघलं. टॉलेमी खोटा निघाला, कोपर्निकसही खोटा निघाला. शेवटी हबल आणि बाकीच्या लोकांनी ज्यावेळेस संशोधन स्टार्ट केलं त्यावेळेस लक्षात असं आलं की नाही, आपण एका दीर्घिकेमध्ये राहतोय, त्याला म्हणतात मिल्की वे. त्याने मग आपण नाव काय दिलं? मंदाकिनी. आपण नाव काय दिलं त्याला? मंदाकिनी. म्हणजे आपण या अशा ठिकाणी राहतोय की ज्या ठिकाणी आपला सूर्य तारा एकदम छोटा आहे आणि अशा आपल्या सूर्यासारखे असंख्य तारे आपल्या आजूबाजूला आहेत आणि प्रत्येकाची आपापली एक फॅमिली. मग आपण सूर्याची फॅमिली शोधायला सुरुवात केली. मग त्यातूनच आपला पृथ्वी ग्रह पण भेटला, सोबत मंगळ, बुध आणि शुक्र सुद्धा भेटले, नंतर गुरु पण भेटला. हळूहळू शनी, युरेनस, नेपच्यून हे सुद्धा भेटत गेले. आपण आपला खगोलीय अभ्यास एकदम स्ट्रॉंग केला. पण प्रश्न काय पडतो या ठिकाणी, किंवा प्रश्न इथं महत्त्वाचा काय, आपल्या पृथ्वीचा आपण अभ्यास कधी सुरू केला, आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली याच्यावरती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आपल्या पृथ्वीच्या उत्पत्तीवरती मी तुम्हाला खूप सारे सेक्शन्स या बॅचमध्ये मी शिकवलेले आहेत, ते एकदा बघून घ्याल. पण इथं मुद्दा आता असा आहे की आपल्या पृथ्वीवरती जो जगाचा मॅप आपण बघतोय, ह्या जगाच्या मॅपबद्दल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस जगाचा मॅप हळूहळू, म्हणजे ज्यावेळेस अमेरिकेचा शोध लागला, दक्षिण अमेरिकेचा शोध लागला, कुणी लावला ते महत्त्वाचं नाही आहे, लागला हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस हे शोध लागले त्यावेळेस जगाला लक्षात यायला लागलं की अरे इथे एक महासागर आहे मोठा. या महासागराचं नाव त्यांनी मग अटलांटिक महासागर ठेवलं. उत्तरेकडचा एक महासागर त्यांना दिसला, त्याचं नाव त्यांनी आर्क्टिक महासागर ठेवलं. आर्क्टिक महासागराच्या दक्षिणेकडे सुद्धा महासागरच असावा. बघा त्या काळातले लोक किती इंटरनॅशनल होती. आर्क्टिक महासागर जो उत्तरेकडे आहे त्याच्या दक्षिणेकडे सुद्धा कदाचित महासागरच असावा, त्याच्या दक्षिणेकडे सुद्धा महासागर असावा, अशी विचारसरणी. कोणी जाऊन चेक केलं नव्हतं इथं, त्यांनी फक्त एक थिंकिंग केलं की वरती आर्क्टिक आहे, महासागर आहे, दक्षिणेकडे पण महासागरच असणार 100%. ठीक आहे, असंच वातावरण असणार, थंडच असणार. आपण त्याला नाव देऊन ठेवू अंटार्क्टिका, अँटी आर्क्टिक. नाव काय पडलं त्याचं? अँटी आर्क्टिक. अँटी आर्क्टिक या शब्दाला पुढं शब्दभ्रंशानुसार अंटार्क्टिका
हे नाव पडलं. अंटार्क्टिकाला पहिले सर्व लोक समुद्र समजायचे, परंतु नंतरच्या काळात असं लक्षात आलं की नाही, अंटार्क्टिका हा खंड आहे आणि हे नंतर रशियाने शोधून काढलं. असो, जे काढलं ते काढलं, सोव्हिएत रशियाने ते शोधून काढलं म्हणा. तर तो भाग आपल्याला महत्त्वाचा नाही आहे. आपल्याला हे महत्त्वाचं आहे की आता जगाचा मॅप तर आपल्याला लक्षात आला. आपल्याला भारत समजला, भारताच्या वरती असलेला उत्तरेकडे असलेला हिमालय समजला, आफ्रिका समजला, आफ्रिकेमध्ये ग्रेट रिफ्ट व्हॅलीसुद्धा समजली. आपल्याकडं हळूहळू आपण पूर्ण जगाच्या मॅपला कव्हर करायला सुरुवात केली आणि ह्या पूर्ण जगाच्या मॅपला ज्यावेळेस कव्हर केला त्यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण असा झाला की ह्या जगाच्या या ठिकाणी असलेला खडक, ठीक आहे, या ठिकाणी असलेला खडक, भारतात असलेला खडक, ठीक आहे, लक्षात ठेवा, या ठिकाणी असलेला खडक आणि या ठिकाणी असलेला खडक एकसारखा कसा. या ठिकाणी सापडणारा प्राणी, या ठिकाणी सापडलेला प्राणी दक्षिण अमेरिकेमध्ये सापडला कसा. कारण की दोघांमध्ये तर कमीत कमी 4,500-5,000 किलोमीटरचा समुद्र आहे. मग हा प्राणी इथं गेला कसा. ठीक आहे. उत्तर अमेरिकेमध्ये असलेली ही ॲपलेशियन पर्वतरांग आणि या ठिकाणी असलेला ॲटलस पर्वतरांग, ह्या दोन्ही पर्वतरांगांमध्ये असलेला खडक एकसारखा कसा. या दोन्ही पर्वतरांगेमध्ये असलेला खडक एकसारखा कसा. एक मिनिट द्या मला, कुठे जाऊ नका. येस, गुड आफ्टरनून काजल, वेलकम. चलो, हा सगळा ज्यावेळेस विचार केला गेला तेव्हा एक महत्त्वाचा पाठ समोर आला की हे सगळे खडक वेगवेगळ्या ठिकाणी, प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी कसे. खडक जर निर्माण वेगवेगळ्या ठिकाणी एकाच एजमध्ये होतील तर हे इम्पॉसिबल होतं. खडक एकाच ठिकाणी वेगवेगळ्या, एकाच वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी, एकाच फ्रिक्वेन्सीमध्ये, एकाच क्वालिटीचे, एकाच खनिज असलेले, एकसारखेच गुणधर्म असलेले खडक निर्माण होणे हे जवळपास इम्पॉसिबल आहे. जवळपास इम्पॉसिबल आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कशा. मग ह्याच्यातूनच विचार सुरू झाले आणि आपल्या पृथ्वीच्या उत्पत्ती संदर्भात आणि आपल्या पृथ्वीवरती असलेल्या खंडांच्या उत्पत्ती संदर्भात, महासागरांच्या उत्पत्ती संदर्भात संशोधन सुरू झालं आणि इथून पुढं पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांतीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. लक्षात. म्हणजे सगळ्यात आधी संशोधन स्टार्ट झालं पृथ्वीच्या उत्पत्तीच. ठीक आहे, पृथ्वीच्या उत्पत्तीच. तर नेक्स्ट पॉइंट आपण घेऊ, पृथ्वीची उत्पत्ती. मग आता ही जी पृथ्वीची उत्पत्ती आहे, ही पृथ्वीची उत्पत्ती झाली कशी किंवा झाली कोणत्या भागापासून किंवा कशा स्वरूपात. ठीक आहे. तर जे काही वैश्विक द्रव्य होते, जे काही ब्रह्मांडामध्ये हायड्रोजन आणि हेलियम हे दोन महत्त्वाचे कण ब्रह्मांडामध्ये मुबलक प्रमाणात त्या काळात होते. तर हायड्रोजन आणि हेलियम, तर हायड्रोजन जरा जास्त होता आणि हेलियम थोडासा होता, पण होता. ह्या दोघांचे अस्तित्व आपल्याकडे होते. ठीक आहे. हळूहळू हायड्रोजन आणि हेलियम या दोघांमुळे या ठिकाणी काय बनला, एक धूलिकण
असलेला एक मेघ बनला. बऱ्याच शास्त्रज्ञांनी त्याला नेबुला असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं? नेबुला. धुलिकण असलेला एक मेघ बनला, ज्याला बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी नाव काय दिलं? नेबुला. त्याला नेबुलर हायपोथेसिस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याला नेबुलर हायपोथेसिस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. तर ब्रह्मांडामध्ये हायड्रोजन आणि हेलियम आणि धुलिकण असलेले जे मेघ बनले. आता धुलिकण असलेले जे मेघ होते, हे धुलिकण असलेले मेघ बनल्यानंतर ते किंवा तो जो मेघ आहे, ह्या मेघाच्या भोवती किंवा भोवती नाही, या मेघाच्या केंद्रबिंदूपाशी, हा जो केंद्रबिंदू आहे, या केंद्रबिंदूपाशी, हा जो केंद्र आहे ना, या केंद्रबिंदूपाशी यांचं हळूहळू कण एकत्र यायला लागले. हे सगळे कण एकत्र यायला लागले. एकत्र कण आल्यामुळे या ठिकाणी एक गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण झाली. काय तयार झाली? गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण झाली. गुरुत्वाकर्षण शक्ती निर्माण झाल्यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती या ठिकाणी निर्माण झाली आणि या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे बाकीचे सर्व कण त्याच्या आतमध्ये खेचायला लागले. आता मला सांगा, सगळेच्या सगळे आतमध्ये एकाच वेळेस जातील का? नाही. गुरुत्वाकर्षण शक्ती मध्ये क्रिएट झाली. का क्रिएट झाली? कारण की जास्त घनतेचे पदार्थ केंद्र भागामध्ये एकवटले. जास्त घनतेचे पदार्थ किंवा कण केंद्र भागामध्ये एकवटले. एकवटल्यामुळे या केंद्र भागामध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीची निर्मिती झाली आणि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या मेघामधील जे इतर कण होते, या मेघातील इतर कण जे होते, हे सगळे कण केंद्र भागाकडे आकर्षित व्हायला लागले. केंद्र भागाकडे आकर्षित झाल्यानंतर सगळेच्या सगळे कण एकाच ठिकाणी जमायला लागल्यामुळं हे कण एकमेकांना ढकलायला लागले आणि ढकलल्यामुळं हळूहळू या तेजोमेघातील, हा जो तेजोमेघ होता, या तेजोमेघातील जो केंद्रबिंदू होता, या केंद्रबिंदूच्या भोवती हे सगळे धुलिकण हळूहळू असे गोल फिरायला लागले. आणि गोल फिरायला लागल्यामुळं, ठीक आहे, गोल फिरायला लागल्यामुळं हा जो मेघ आहे, हा मेघ गोलाकार तबकडी सारखा झाला. गोलाकार तबकडी सारखा हा झाला. गोलाकार तबकडी सारखा झाल्यामुळे, ठीक आहे, गोलाकार तबकडी सारखा झाला, भोवऱ्यासारखा झाला. ठीक आहे, भोवऱ्यासारखा व्हायला लागला. ठीक आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणातले काही असे भोवरे तयार झाले. ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणात भोवरे तयार झाले आणि नंतर हे फिरत असताना अंतर्गत भागामध्ये हळूहळू उष्णता तयार झाली. मध्ये उष्णता तयार झाली आणि उष्णता तयार झाल्यामुळे हा ओके, याच्या बाहेरच्या टोकापर्यंत इथे या ठिकाणी थंड वातावरण तयार झालं आणि ह्याच्यामुळेच हे जे तबकडी आहेत, हे तबकडे हळूहळू भोवऱ्यासारखे फिरायला लागले. आता याच्यातून काय तयार झालं? तर याच्यातून हळूहळू हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू तयार झाले. हायड्रोजन या सगळ्या ॲक्टिव्हिटीमधून किंवा यांच्यात होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून, ओके, रासायनिक अभिक्रियेतून हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन हे 4 वायू महत्त्वाचे तयार व्हायला लागले. हे 4 वायू महत्त्वाचे तयार झाले. ठीक आहे.
तयार झाले. लक्षात. या सगळ्यांपासून ओके, या सगळ्यांपासून हळूहळू द्रवरूपी कण, द्रवकण आणि बर्फाचे कण, कारण की बघा वातावरण लांबच्या भागामध्ये वातावरण थंड होतं, तर जवळच्या भागामध्ये हे द्रवरूपी भाग तयार झाला. मग द्रवरूपी आणि बर्फरूपी म्हणजे द्रवकण आणि बर्फकण निर्माण झाले. यामध्ये धुलीकणाचा सुद्धा समावेश होता. धुलीकणामध्ये द्रवकण आणि बर्फकण निर्माण झाले. द्रवकण आणि बर्फकण निर्माण झाले आणि ह्या धुलीकणांमुळेच आपल्याकडे एक वेगळ्या स्वरूपाची पृथ्वी हळूहळू बनायला लागली. जी पृथ्वी आता थंड पण व्हायला लागली. हा जो नेबुलर होता हा हळूहळू थंड व्हायला लागला आणि वातावरणामध्ये जलकण, द्रवकण हे सगळे निर्माण झाल्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे जर एकत्र आले तर याच्यापासून पाणी तयार होतं. आणि मग आपल्या पृथ्वीच्या हळूहळू द्रवरूप म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रचंड उष्णता, पृथ्वीचं हळूहळू आवरण द्रवरूपी आणि पृथ्वीवरती एकदम प्रचंड असं वातावरण, हा वातावरणाचा भाग. हे वातावरणही एकदम गरम होतं कारण की पृथ्वीवरती त्या काळात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं. कार्बन डायऑक्साईड, तुम्हाला खोटं वाटेल, आता कार्बन डायऑक्साईड आपल्याकडे 0.03% आहे. त्या काळात कार्बन डायऑक्साईड हा सर्वात जास्त होता, त्याचं प्रमाण भरपूर मोठं होतं. तर कार्बन डायचं प्रमाण त्या ठिकाणी मोठं होतं. ठीक आहे. हळूहळू ओके, हळूहळू सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या वातावरणात द्रवरूपी कण हे बाष्प रूपामध्ये आले. द्रवरूपी कण हे बाष्प रूपात आले आणि हळूहळू वातावरणात त्याच्यानंतर काय झालं, वातावरणात बाष्प निर्माण झाले आणि वातावरणात बाष्प निर्माण झाल्यामुळे या बाष्पामध्ये H2O मिसळून किंवा H2O यांचं रासायनिक अभिक्रिया, म्हणजे थोडक्यात इथं केमिकल लोचे झाले, इथं रासायनिक अभिक्रिया घडली आणि रासायनिक अभिक्रिया घडून आपल्याकडे वातावरणात पाणी तयार झालं आणि हे पाणी पृथ्वीवरती प्रचंड उष्णता असलेल्या आणि ग्रॅव्हिटेशन फोर्स असलेल्या पृथ्वीवरती खेचलं गेलं आणि आपल्या पृथ्वीवरती हळूहळू पाऊस पडायला लागला. बरोबर, लक्षात ठेवा, काय झाला, पाऊस पडायला लागला. समजलं? आपल्या पृथ्वीवर काय झाला, पाऊस पडायला लागला. पृथ्वीवर पाऊस का पडला? कारण की पृथ्वीच्या अंतर्गत भागातील जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वीच्या वातावरणातील असलेले जे पाण्याचे कण आहेत, हे पाण्याचे कण काय केले गेले तर खेचले जाऊ लागले. ठीक आहे. आता बघा, मी एक गोष्ट सांगितली तुम्हाला, सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरणात द्रवरूपी कण हे बाष्परूपी बनले, पण ह्या द्रवरूपी कणामध्ये असलेले जे काही खनिज होते, हे खनिज पृथ्वीवरती आले, म्हणजे त्यालाच आपण म्हणू संघनन. त्यालाच काय आपण म्हणू, संघनन क्रिया. ठीक आहे, त्यालाच काय आपण म्हणू तर संघनित क्रिया किंवा संघनन क्रिया. या संघनित क्रियेमुळे वातावरणात द्रवरूपी जे कण होते
त्याचं तर बाष्प बनलं. ओके, जसं आता फॉर एक्झाम्पल समुद्रातल्या पाण्याचं बाष्प बनतं पण खाली क्षार राहतात की नाही. समुद्रातल्या पाण्याचं बाष्प बनतं पण खाली क्षार राहतात. तसं त्या काळात पृथ्वीच्या वातावरणामध्ये काही गोष्टींचं बाष्प व्हायचं तर काही संघनित द्रव्य पृथ्वीवरती येऊन पडायचे. ओके, पृथ्वीवर पाऊस तर पडला परंतु पृथ्वीवर संघनित द्रव्य तयार झाले. संघनित द्रव्य त्या ठिकाणी तयार झाले. काय तयार झाले? संघनित द्रव्य तयार झाले. हे जे संघनित द्रव्य होते, ओके, या संघनित द्रव्यामध्ये मोस्ट प्रॉबेबली सिलिकेट आणि लोह, ठीक आहे, सिलिकेट आणि लोह यांचे प्रमाण जास्त होते. सिलिकेट व लोह यांचे प्रमाण जास्त होते. ठीक आहे, सर्वात जास्त प्रमाण यांचेच होते. आवाज येतोय सगळ्यांना? ठीक आहे. एवढा लेट आला रे? हां, जरा लवकर येत चला की. मेसेज टाकून ठेवला होता ना मी. चला ठीक आहे, नंतर बघा रेकॉर्डेड. सिलिकेट आणि लोह यांचं प्रमाण काय झालं? सर्वात जास्त झालं. समजलं का इथपर्यंत? ठीक आहे. चला, हे जे संघनित द्रव्य होते, हे संघनित द्रव्य पुढे लिहायचं, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीच्या केंद्राकडे खेचले गेले. म्हणजे आता नीट समजून घ्या, पृथ्वीचा हा झाला केंद्रबिंदू आणि या पृथ्वीच्या केंद्रबिंदूमध्ये, ओके, तयार झाली ग्रॅव्हिटेशनल फोर्स तयार झाला आणि या पृथ्वीच्या पूर्ण आजूबाजूला होतं वातावरण. तर या वातावरणात तयार झालं बाष्प. का तयार झालं बाष्प? कारण की सूर्याच्या म्हणजे प्रकाशामुळे किंवा सूर्याच्या किरणांमुळे. पण या बाष्पामुळे जे काही द्रव्य तयार झाले त्याला संघनित द्रव्य म्हणतात. हे सगळे संघनित द्रव्य सुद्धा असे गोल 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 या ठिकाणी तयार झाले. या संघनित द्रव्यामध्ये काय होतं? तर या संघनित द्रव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड ह्या सगळ्यांपासून तयार झालेला एक भाग होता. पण या संघनित द्रव्यामध्ये आणखी असलेले दोन घटक म्हणजे लोह आणि सिलिकेट. मग आता हे जे संघनित द्रव्य होतं, हे संघनित द्रव्य ते जे छोटे छोटे कण तयार झाले, या कणाला प्लॅनेटेसिमल म्हणजेच ग्रह कण असे म्हणतात. मग हे जे ग्रह कण आहेत, हे सर्व ग्रह कण, ओके, हे सगळे ग्रह कण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे केंद्र भागाकडे खेचली गेली. केंद्र भागाकडे जशी खेचली गेली,
ओके, तसे म्हणजे हे सगळे जे कण होते, हे छोटे मोठे इथले सगळे कण, हे सगळेचे सगळे इथं खेचले गेले केंद्राकडे आणि केंद्राच्या भोवती ते चिटकायला लागले आणि अशा पद्धतीने आपला केंद्र आणखी मोठा होत गेला. हे सगळे ग्रहकण आपल्या केंद्र भागाला चिटकायला लागले आणि चिटकून त्यांनी आपल्या केंद्राच्या भोवती एक आवरण तयार केलं आणि अशा पद्धतीने पृथ्वीच्या अंतर्गत असलेली आवरणं तयार झाली. पृथ्वीच्या अंतर्गत जी आवरणं तयार झाली त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच होतं की आपल्या पृथ्वीच्या वातावरणात तयार झालेले जे संघनित द्रव्य आहेत, हे सगळे संघनित द्रव्य नंतर प्लॅनेटेसिमल बनले, म्हणजे ग्रहकण बनले, त्याला ग्रहक पण म्हणतात. हे सगळे ग्रहक, ठीक आहे, सगळे ग्रहक हे छोटे वायूंपासून बनलेले असावेत आणि हे सगळे ग्रह हळूहळू एकत्र यायला लागले. ठीक आहे, हे सगळे काय व्हायला लागले, एकत्र यायला लागले. ठीक आहे, हे सगळे ज्यावेळेस कण एकत्र आले, एकत्र येऊन त्यांच्यावरती बाकीचे कण बसले. म्हणजे आता हे समजून घ्या, या सगळ्यांचं वजन यांच्यावरती वाढायला लागलं. ओके, वजन वाढून ते एक संघ बनले आणि यामुळेच अंतर्गत केंद्रबिंदूची जी उष्णता आहे ती उष्णता कायम राहिली. अंतर्गत भागात जी उष्णता तयार झाली त्याचं पण हे एक कारण आहे की अंतर्गत भागात सगळे ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे एकदम जोराने एकदम काय झाले, एकदम चपकल बसले आणि आतमध्ये सगळी एनर्जी तयार झाली. ठीक आहे, याच्याच पासून आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत भागाची रचना निर्माण झाली असावी असं म्हणलं जातं. कालांतरानं हे सगळे खडक खडक रूपात आले आणि यामध्ये मग रासायनिक प्रक्रिया सुरू झाल्या. काय झाल्या? रासायनिक प्रक्रियांचा ऊत आला त्या काळात, कारण की अंतर्गत भागात असलेल्या रासायनिक प्रक्रियांमुळे हे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप व्हायला लागले. ठीक आहे, आलं लक्षात? इथपर्यंत लक्षात आलं? आता झालं असं की हे सगळे कण एकत्र आल्यामुळे, इथे एक पॉईंट नक्की लिहून घ्या, सगळे कण एकत्र आल्यामुळे या ठिकाणी गुरुत्वीय ऊर्जा मुक्त व्हायला लागली. सर्व कण एकत्र आले, लिहून घेताय ना? सर्व कण एकत्रित आल्याने गुरुत्वीय ऊर्जा मुक्त व्हायला लागली, मुक्त झाली आणि यामुळेच गुरुत्वीय ऊर्जा मुक्त झाल्यामुळेच आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत भागात गुरुत्वीय बल निर्माण झालं. गुरुत्वीय बल निर्माण झाल्यामुळेच पृथ्वी आता स्वतःच्या भोवती फिरायला लागली. ठीक आहे, गुरुत्वीय बलमुळे स्वतःच्या भोवती पृथ्वी फिरायला लागली. ठीक आहे, हळूहळू ही गुरुत्वीय ऊर्जा मुक्त झाली, परंतु ही हळूहळू झाली असावी असं बऱ्याचशा लोकांचं मत आहे. हळूहळू, जर एकदम गुरुत्वीय बल जर मुक्त झालं असतं तर आपल्या पृथ्वीची एनर्जी खूप वाढली असते, पृथ्वीचं तापमान किंवा पृथ्वीची जमीन म्हणजे एवढी भयानक वाढली असते की आपल्याला चटके बसले असते. परंतु पृथ्वीचे तापमान एवढं वाढलं नाही. ही प्रक्रिया एकदम हळूहळू सावकाश पद्धतीने झाली असावी, कारण या प्रक्रियेला होण्यासाठी कमीत कमी 100 कोटी वर्ष लागले असावेत असं सुद्धा काही शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि ही शास्त्रज्ञांची मते आपण उद्यापासून समजून घेणार आहोत. तर हे सगळे ॲक्टिव्हिटी या ठिकाणी घडल्या. त्यानंतर उच्च तापमानामुळे लोहाचे ऑक्साईड आणि कार्बन, ठीक आहे, लोहाचे ऑक्साईड आणि कार्बन एकत्र झाले आणि एकत्र येऊन, इथं पॉइंट लिहितो, लोहाचे ऑक्साईड व कार्बन एकत्र येऊन केंद्र भागात लोहाची निर्मिती झाली. आणि बऱ्याचशा लोकांचं म्हणणं इथं निकेल सुद्धा आहे.
केंद्र भागावरती एवढं प्रेशर वाढलं सगळ्याच बाजूनी की केंद्र भागाचा एक स्थायीरूपी गोळा तयार झाला. केंद्र भागाचा एक स्थायीरूपी गोळा तयार झाला. आणि ठीक आहे, हे जे लोह आहे हे लोह केंद्र भागात बनलं. इवन काही शास्त्रज्ञांनी असंही सांगितलं की या ठिकाणी असलेले जे लोह होतं, कारण की बघा मी इथं काय सांगितलं होतं, हे जे काही संघनित द्रव्य होतं जे प्लॅनेटेसिमल बनले होते ते लोह आणि सिलिकेटचे होते. इथं प्रचंड उष्णता वाढायला लागली होती आणि उष्णता वाढल्यामुळे इथले जे लोह होतं हे सगळं लोह खाली गरम होऊन वितळून या केंद्र भागापर्यंत यायचं. जड होऊन, लोह हे जड असतं, लक्षात घ्या, लोह हे जड असतं आणि जड असलेलं लोह हे केंद्रबिंदूकडे किंवा केंद्र भागाकडे जायला लागतं. आणि केंद्र भागाकडे गेल्यामुळे त्या प्रदेशात असं म्हणणं पडलं काही लोकांचं की वितळलेलं लोह केंद्र भागामध्ये एकवटलं गेलं. आणि केंद्र भागात एकवटलं गेलेलं जे लोह आहे, या लोहामुळे आपल्या पृथ्वीचा गाभा तयार झाला. लक्षात घ्या, ठीक आहे, लोह तयार झाला. आता इंटरेस्टिंग गोष्ट इथं लक्षात ठेवा. आता पृथ्वीचा केंद्रबिंदू कसा तयार झाला किंवा गाभा कसा तयार झाला? सिंपल आहे, अवघड काहीच नाही. गाभा लोहानं तयार झाला. लोहानं का तयार झाला? कारण की लोह हे जड असतं. लोह हे जड असतं आणि पृथ्वीच्या केंद्र भागात जास्त घनता असलेले द्रव्य एकत्र जमले. यामध्ये निकेल सुद्धा होत. लोह आणि निकेलमुळे एक चुंबकत्वीय गुण या प्रदेशाला तयार झाले. असं म्हणणं होतं. पुढचा एक सगळ्यात इंटरेस्टिंग विचार असा आला की मग प्रावरण कसं तयार झालं? बरं, इथं लोह तयार झालं तर मग इकडं प्रावरण कसं तयार झालं? तर लोकांनी असं सांगितलं की जे हलके, बघा किरणोत्सारी पदार्थ जे असतात ना, किरणोत्सारी पदार्थ हे काय असतात? हलके असतात. कसे असतात परणो? किरणोत्सारी पदार्थ एकदम हलके असतात. एकदम म्हणजे एकदम हलके. मग हे जे किरणोत्सारी पदार्थ जे हलके असतात, या हलक्या पदार्थांनी, किरणोत्सारी पदार्थ जे हलके असतात, या हलक्या पदार्थांमुळे हे जे सगळे हलके पदार्थ हे वर राहिले. ठीक आहे, वर राहिले म्हणजे गाभ्याच्या वर. किरणोत्सारी पदार्थ हलके असतात, वर राहिले आणि हे वर राहून या ठिकाणी प्रचंड किरणोत्सार करायला लागले आणि यांच्यापासूनच बनलं प्रावरण. म्हणून प्रावरणामध्ये किरणोत्सारी पदार्थ जास्त आहेत. प्रावरणामध्ये किरणोत्सारी पदार्थ जास्त आहेत. त्याचं कारण काय? कारण किरणोत्सारी पदार्थ हे त्या काळात हलके होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पृथ्वीची उत्पत्ती होत होती त्यावेळेस पृथ्वीचा सगळ्यात पहिले गाभा तयार झाला, त्यानंतर प्रावरण तयार झालं. गाभ्यामध्ये लोह एकत्र आलं कारण की लोह हे जड असतं आणि पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये जड पदार्थ जास्त तयार झाले किंवा जास्त एकवटले आणि त्याच्या बाहेर किरणोत्सारी पदार्थ एकवटले. किरणोत्सारी पदार्थांपासून आपलं प्रावरण तयार झालं. सिंपल लॉजिक आहे आणि हे लॉजिक तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता. ठीक आहे, प्रावरण म्हणजेच मेंटल. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे जे बघा, हे तर काय सांगितलं होतं मी, लोह आणि सिलिकेट होतं. पूर्ण पृथ्वीच्या या केंद्रबिंदूच्या पूर्ण बाजूला लोह आणि सिलिकेट होतं. यातलं लोह कुठं आलं? आतमध्ये. लोह आतमध्ये आलं. लोह कुठं आलं? आतमध्ये आलं. लोह आतमध्ये येऊन गाभा बनवला. तर सिलिकेट कुठं राहिलं? सिलिकेट राहिलं बाहेर. आणि सिलिकेट बाहेर राहून किरणोत्सारी पदार्थ हलके असतात आणि या किरणोत्सारी पदार्थांपासून, हलके असल्यापासून त्यांच्यापासून झालं प्रावरण. सिंपल. या सोप्या भाषेत जर तुम्ही सिस्टमॅटिकली लिहिलं ना तर मी तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला चांगले मार्क पडतील. आणि तुम्हाला पण क्लिअर झालं ना की आपल्या पृथ्वीचा गाभा लोह आणि पृथ्वीचं प्रावरण सिलिकेटने बनलेलं असावं. ठीक आहे, सिलिकेटनं या ठिकाणी भाग तयार झाला. आणि नंतर, ठीक आहे, नंतर
नंतर हळूहळू आपल्या पृथ्वीवरती ॲक्टिव्हिटी प्रावरणाची भूकवचाची सुरू झाली. पण भूकवचाची ॲक्टिव्हिटी सुरू झाली, पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की त्या काळामध्ये आपल्या पृथ्वीच्या अंतर्गत भागात गाभ्याच्या आणि प्रावरणाच्या मध्ये एक द्रवरूपी सुद्धा भाग तयार झाला. हा द्रवरूपी भाग कसा तयार झाला असेल? मग इथं पाणी कसं काय आलं? वाय या ठिकाणी गाभ्यामध्ये द्रवरूप भाग कसा? तर त्याचं उत्तर त्याचं उत्तर एकदम सिंपल साधं आहे. लोह खाली आलं. लोह एकदम खाली आलं. सिलिकेट वर राहिलं. सिलिकेटचे कण वर राहिले. परंतु या दोघांच्या मध्ये जास्त घनता असलेलं पाणी, जास्त घनता असलेलं पाणी या ठिकाणी राहिलं. त्याचं कारण असं की जेव्हा याचा प्रारंभ झाला असेल किंवा ही प्रक्रिया घडली असेल त्यावेळेस तिथं कदाचित तापमान जास्त नसेल. ठीक आहे. लक्षात या ठिकाणी गाभ्याच्या एरियामध्ये थोडीशी जेव्हा तापमान कमी असेल, जास्त घनता असलेले पाणी आणि लोह तयार झालं. ह्याचं कारण काय? याचं कारण? याचं कारण असं की या भागामध्ये गाभा तयार झाला. गाभा तयार होताना आणि प्रावरण तयार होताना, गाभा तयार होताना त्यात प्रावरण तयार होताना खाली गाभा तयार होताना त्यात बाष्प न होणारे द्रव सुरुवातीला कमी तापमानामुळे द्रवरूपातच राहिले. म्हणजे द्रवरूपात असलेलं खनिज हे द्रवरूपातच राहिलं. तिथं जास्त तापमान नव्हतं. म्हणून जर जास्त तापमान असतं तर हे द्रवरूप वायू झालं असतं, वायुरूप किंवा बाष्परूप झालं असतं. परंतु जास्त तापमान नव्हते म्हणून ते वायुरूप झालंच नाही. ते द्रवरूप म्हणजे द्रवरूपच राहिलं आणि द्रवरूपाचा भाग त्या ठिकाणी परफेक्टली बनला. म्हणजे थोडक्यात असं झालंय मित्रांनो की आपल्या पृथ्वीचा गाभा तयार झाला, पृथ्वीचं प्रावरण तयार झालं, पण गाभ्याच्या अंतर्गत असलेले जे बाष्प न होणारे जे द्रवरूपी पदार्थ होते, हे द्रवरूपी पदार्थ हळूहळू नंतर मग बाष्पाच्या वरती म्हणजे गाभ्याच्या वरती आले. कारण की लोहापेक्षा गाभ्याचा भाग मोठा असतो आणि मग फायनली शेवटी असं चित्र बनलं. म्हणजे आधी गाभा बनला, मग प्रावरण पण बनत गेलं, परंतु नंतर गाभा बनल्यावर गाभ्याच्या अंतर्गत भागातून काही द्रवरूप भाग वरती आला आणि द्रवरूप भाग वरती येऊन या द्रवरूप भागाने या ठिकाणी आपली एक स्वतःची जागा बनवली आणि एक द्रवरूपी भाग तयार केला. म्हणून आतील भाग हा स्थायूरूपी आहे आणि हा जो भाग आहे तो द्रवरूपी भाग आहे. स्थायूरूपी आणि द्रवरूपी भाग अशा पद्धतीने तयार झाले असावेत असा या ठिकाणी समज आहे. असा या ठिकाणी काय आहे तर समज आहे. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. तर द्रवरूपी भाग निर्माण झाला आणि इकडे प्रावरण निर्माण झालं आणि हे सगळं होत असताना पृथ्वीच्या नंतरच्या काळात अंतर्गत हालचालींमुळे आता झालं असं की प्रावरणामध्ये अंतर्गत हालचाली तयार झाल्या. प्रावरणामुळे काय तयार झालं? हे प्रावरण जे होतं ना हे आगाव, ह्याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ होते. या किरणोत्सारी पदार्थांमुळे या ठिकाणी आपले मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी म्हणजे लावारस किंवा शिलारस
शिलारसाची निर्मिती झाली आणि ही शिलारसाची निर्मिती ज्यावेळेस प्रावरणातून वरती येऊन पृष्ठभागावर यायची तर पृष्ठभागावरती ज्यावेळेस हा आला पृष्ठभागावर जेव्हा हा आला तेव्हा पृष्ठभागावर आल्यानंतर तो थंड झाला आणि थंड झाल्यानंतर आपल्याकडे खंडांची किंवा जमिनीची किंवा भूपृष्ठाची निर्मिती झाली. भूपृष्ठाची निर्मिती होत असताना सुद्धा जेव्हा भूपृष्ठ तयार झालं तेव्हा सगळ्यात पहिले भूपृष्ठाचा खालचा जो थर आहे तो सायमा तयार झाला. हा जो सायमा आहे याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त होतं. ठीक आहे. सायमा म्हणजे थोडक्यात बेसॉल्ट असं समजून चला. आणि मग तयार झाला हळूहळू त्याच्यातून सियाल ज्याच्यामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली आणि पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली ह्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सिस्टमॅटिकली समजून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. हलके सगळे संयोग पृथ्वीच्या वरती आले. ठीक आहे. एकत्रित झाले म्हणजे हे सगळं किरणोत्सारी प्रक्रियेमुळे झालं. किरणोत्सारी पदार्थांमुळे शिलारसाची निर्मिती झाली. शिलारस उफळून वरती आल्यानंतर त्यांनी ते थंड झाले कारण की थंड होण्याची गरजच म्हणजे होतेच ना कारण की वातावरण आपलं निर्माण व्हायला लागलं होतं. वातावरण निर्माण झाले होते आणि वातावरण निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी खंड हळूहळू तयार व्हायला लागले. फक्त आता सारखे जे खंड आहेत जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं आता जसे आपले खंड आहेत म्हणजे हे जे खंड आहेत हे असे खंड नव्हते तयार झाले. हे असे खंड तयार झाले नव्हते. त्यावेळेसचे जे खंड होते ओके त्यावेळेसचे जे खंड होते ते वेगवेगळ्या स्वरूपाचे खंड होते. म्हणजे समजा ही पृथ्वी आहे. ठीक आहे. समजा ही पृथ्वी आहे. या पृथ्वीवरती इथे एखादा खंड इथे एखादा खंड इथे एखादा म्हणजे असे छोटे असे बेट असल्यासारखे हे म्हणजे झाले होते. आणि मग हे जे काही उभार आले हे सगळे बेटे तयार झाले आणि या बेटांच्या आजूबाजूला वातावरणात असलेल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनमुळे पाणी तयार झालं आणि हळूहळू या ठिकाणी यांच्यामध्ये असलेले जे खड्डे आहेत हे खड्डे सगळे पाण्याने भरायला लागले आणि यांच्यापासून महासागर तयार झाला. म्हणजे बेटे आणि महासागरे मग हेच बेटे बोलून खंड बनले. कारण की सुरुवातीला हे छोटं होतं हळूहळू तिथं ज्वालामुखी ॲक्टिव्हिटी शिलारसाची ॲक्टिव्हिटी वाढत एवढी वाढली की तिथे एक मोठे असे खंडच तयार झाले म्हणजे एक जमिनी तयार झाल्या. पण जमिनीवरती लगेच जीवसृष्टी आली नव्हती. म्हणजे जमीन आणि पाणी हळूहळू आपल्या पृथ्वीवरती अवतरलं. हे सगळं साधारणतः 570 दशलक्ष वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणजे साधारणतः 57 कोटी वर्षापूर्वी आपल्या पृथ्वी अशी फोड आल्यासारखी किंवा छोटे खंड तयार झाल्यासारखी होती. आणि नंतरच्या काळात हे सगळे खंड एकत्रित यायला लागले. मग अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीचा भूकवच तयार झाला होता आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागातून किरणोत्सारी प्रक्रियेमुळे पृथ्वीचा जो अंतर्गत भाग होता आता ही पृथ्वी आहे. पृथ्वीचे हे तरी मधला केंद्रबिंदू आणि तिथून जर आपण पृथ्वीचा असा उभा काप घेतला तर इथं गाभा म्हणजे अंतर्गत गाभा हे द्रवरूप गाभा म्हणजे हा सगळा काय झाला गाभा. हे सगळं काय झालं प्रावरण. आणि या प्रावरणाच्या बघा गाभ्यामध्ये काय आहे इथं आहे द्रवरूप इथं आहे कठीण खडक किंवा कठीण भाग. याच्या दोघांमध्ये काय आहे तर निकेल आणि फेरस म्हणजे थोडक्यात लोह आणि निकेल. तर प्रावरणात काय आहे सगळे किरणोत्सारी पदार्थ. मग हे जे किरणोत्सारी पदार्थ होते हे किरणोत्सारी पदार्थ या ठिकाणी मॅग्मा चेंबर बनवायला लागले. हे सगळे मॅग्मा चेंबर बनले. जिथे हे किरणोत्सारी तयार व्हायचे त्या ठिकाणी मॅग्मा चेंबर बनले. मॅग्मा चेंबर म्हणजे शिलारस. मग हा जो शिलारस असायचा या शिलारसाची घनता कमी असायची आणि हा शिलारस मग कायम वर उडी मारायचा प्रयत्न करायचा आणि वरती आला की मग तो वरती आल्यानंतर या ठिकाणी असा पसरायचा आणि पसरल्यावरती या ठिकाणी असे
तो खंड निर्माण करायचा. मग आता ठीक आहे, हे झाले खंड. मग हे जे खंड तयार झाले, या खंडाच्या मध्ये असलेली जी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये पाणी साचणार ना रे बाबांनो, बरोबर ना. मग या जमिनीमध्ये पाणी साचणार. बरं, खालून आलेली जी एनर्जी होती, या ठिकाणून आलेली जी एनर्जी होती, ती सगळीच्या सगळी एनर्जी वरती जायची का? म्हणजे या भागातून आलेली एनर्जी सगळीच्या सगळी वरती जायची का? नाही. तरी वरती आलेली एनर्जी वरच्या भूपृष्ठाला अडवून ही इकडे पण जायची आणि इकडे पण जायची. आणि याच्याचमुळं ताणजन्य अंतर्गत हालचाल, ताणजन्य अंतर्गत हालचाल तयार झाली. बरं ठीक आहे, अंतर्गत आलेली हालचाल इकडे गेली, अंतर्गत आलेली हालचाल इकडे गेली आणि यामुळं जमीन वरची फाटली. जमीन वरची फाटली किंवा तिथं भ्रंश पडला, तुकडा झाला. मग ही जमीन इकडं सरकली. आता इकडं सरकल्यानंतर इथं सुद्धा एक जमीन होतीच उभी, इथं सुद्धा एक जमीन होती. मग आता ही जी जमीन आहे, ही जी जमीन इकडं सरकते, ही जी जमीन इकडं सरकते, ही जमीन या जमिनीला जाऊन धडकायला लागली आणि या दोन्हीमध्ये दाबजन्य, इथं सुद्धा दाबजन्य ॲक्टिव्हिटी घडली. म्हणजे या ठिकाणी ऊर्ध्वगामी हालचाल घडली आणि ऊर्ध्वगामी हालचाल जिथं घडली त्याच्या या बाजूला आणि या बाजूला ताणजन्य हालचाल घडली. आणि इथं जी ऊर्ध्वगामी हालचाल घडली त्याच्या समोरच्या बाजूला ज्यावेळेस हा भाग दुसरीकडे जाऊन धडकला, तिथं दाबजन्य ॲक्टिव्हिटी घडली. आणि याच्याचमुळं हे जे सगळे छोटे 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 जे खंड होते, हे सगळे खंड नंतर एकमेकांबरोबर ॲड व्हायला लागले. हे सगळे खंड एकमेकांबरोबर चिटकायला लागले. इवन तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपला भारतसुद्धा द्रविडियन भूमी, सिंगभूमी आणि अरवली ह्या 3 बेटांपासून भारताची पठारी प्रदेश तयार झालेला आहे. मी परत एकदा सांगतो, आपला भारतसुद्धा द्रविडियन किंवा आपण धारवाडियन आपण म्हणू, धारवाड, सिंगभूम आणि अरवली ह्या 3 जमिनींपासून आपला भारत एकत्र आलेला आहे. पोरांनो लक्षात ठेवा, या 3 जमिनींपासून भारत काय झालेला आहे? एकत्र आलेला आहे. आपला भारत हा पहिल्यापासूनच त्रिकोणी नव्हता, हा सुद्धा तुटलेलाच होता, नंतर तो एकत्र आलेला आहे. आणि याचमुळं नंतर सगळे खडक एकत्र येऊन एक जवळपास 25 कोटी वर्षापूर्वी एक विशालकाय असा एक पॅन्जिया, एक विशालकाय असा पॅन्जिया, एक खंड तयार झाला, असं वेगनर यांचं म्हणणं होतं. आता वेगनर यांच्या सिद्धांताला आपण उद्या वगैरे बघू. आणि बाजूला असलेला जो काही महासागर होता, त्या महासागराला, जो काही महासागर या बाजूला होता, या महासागराला पॅन्थालासा असं म्हटलं गेलं. म्हणजे या लेक्चर्समधून तुम्हाला एवढं तर लक्षात आलंच की आपल्या पृथ्वीवरती जी खंडांची निर्मिती किंवा पृथ्वीची निर्मिती जी आहे, पृथ्वीच्या अंतर्गत भागाची जी निर्मिती आहे ती व्यवस्थित कशी झाली असावी. ठीक आहे, कारण की मी तुम्हाला अंतर्गत भाग काय, कसा, पृथ्वीचा अंतरंग कसे, हे सगळं तुम्हाला आधी शिकवलेलं आहे. तर आजचं जे लेक्चर आहे, आजचं लेक्चर एक पूर्णपणे पृथ्वीच्या अंतर्गत क्रियेवरती होतं. आता पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली हे तर कळलं. आता उद्यापासून पृथ्वीवरती भूसन्नती कशी झाली, मग हे एकमेकांबरोबर कसे धडकले, ह्याच्यातनं काय तयार झालं, प्लेट टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटी कशी तयार झाली, हा सगळा भाग उद्यापासून आपल्याला शिकायचा आहे. त्याच्यामुळे उद्यापासून एकदम प्रिपेअर करून आणि प्रिपेअर राहून या ठिकाणी यावं ही अपेक्षा. तर 12 ते 3चा जो टायमिंग आहे, त्या 12 ते 3च्या टायमिंगमध्ये तुमचे जॉग्राफीचे लेक्चर्स होतील. कृपया करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲक्टिवेट राहा आणि या लेक्चर्समध्ये सहभागी व्हा. राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची तयारी जर तुम्ही चांगली करत असाल तर लेक्चरला तुम्ही नंतर केलं तरी चालेल, रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कव्हर करून घ्या. परंतु राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर जे विद्यार्थी 2025साठी फोकस ठेवणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी या चॅनलसोबत किंवा या बाकीच्या गोष्टींसोबत अटॅच राहा. जॉग्राफी ऑप्शनलच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी तुमच्या इथून पुढं स्टार्ट होणार आहेत. चला, थँक्यू सो मच. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.